सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यात पाटतिट्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्या समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8च्या सुमारास घडली। मनस्वी सुरेश मेहतर असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता 10वीत शिकत होती। मनस्वी क्लाससाठी दुचाकीवरून पाट येथे जात असताना हा अपघात झाला। तीव्र अशा वळणाचा दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने दुचाकीची धडक डंपरला बसली। या दुचाकीच्या मागे बसलेल्या मनस्वीचा मृत्यू झाला। आज दिनांक 16/3/25 रोजी सकाळी साधारणतः 6:15 वाजता पाटतिठा इथे एक मोटरसायकल आणि डंपर याच्यामध्ये अपघात झाल्याचं कळालं। सदर अपघातामध्ये मनस्वी सुरेश मेहतर वय वर्ष 16 ही मयत झाली। तसेच सदर मयत झाल्यामुळे डंपर चालक तसेच मोटरसायकल चालक मुलगा जो गाडी चालवत होता यश वैभव मांजरेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आणि हा अज्ञान असून याला गाडी चालवण्याची परमिशन दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई करत आहोत। ट्रक चालकावर डंपर चालकावरही गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये डंपर चालक जो मुलगा गाडी चालवत होता तो मुलगा आणि त्याचे वडील ज्याने त्याला गाडी दिली अशा तिघावरही आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने।